अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ माऊली. स्वामी महाराज आपल्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की सत्यनारायणाची महापूजा ही पौर्णिमेला का करावी किंवा त्याचे फायदे काय आहेत. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. ही सेवा केल्याने अनेक संकट किंवा जे काय आपल्याला त्रास आहेत, दुःख आहेत, ती सगळी दूर व्हायला मदत होते. म्हणून दर पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा करावी. तर जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात आणि जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम किंवा ही जबाबदारी भगवान विष्णूंवरती आहे. आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची ही जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृतात्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते. तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो. आपल्या घरात पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे किंवा पैसा कमी पडणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य जरी आपण जिन्नस घरात भरून ठेवला तरी तो महिनाभर न पुरता लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे किंवा पैसा जरी आला तरीसुद्धा त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, वरील सर्व बाबींचे नक्की कारण काय आहे हे आपल्याला समजत नाही. अशा वेळेला याच्यावरती उपाय म्हणून श्री सत्यनारायणाची महापूजा दर पौर्णिमेला करणे हा एकमेव योग्य आणि असा परिणामकारक उपाय मानला जातो. आणि बऱ्याच ठिकाणी हा सल्ला दिला जातो की पौर्णिमेला घरच्या घरीच ही सत्यनारायणाची पूजा करावी. तर सतत 12 पौर्णिमा हा उपाय केल्यास वरील जे काही प्रश्न आहे, म्हणजे आपल्या शंका आहेत किंवा आपल्याला जे त्रास आहेत, हे सुटलेले आपल्याला काही अंशी तरी सुटलेले आपल्याला दिसतात. ह्याचा बराच अनुभव लोकांना आलेला आहे, चांगला अनुभव लोकांना आलेला आहे. तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला असे 12 म्हणजे साधारणपणे 1 वर्षभर ही पूजा आपण करायची आहे. तर आपण जी सत्यनारायणाची पूजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी असं म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही. कारण विकतचं आणलेलं धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्यानंतर जाणकार मंडळींना असे वाटते की जैसे खावे अन्न तैसे उपजे मन. या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती, आपल्यावरती किती वाईट परिणाम करू शकतात. तर घरातील माणसाने एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरेसा न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा घालून दिली आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा एक चमत्कारिक असा तोडगा दिलेला आहे की ज्यामुळे आपण आपल्या ज्या काही संकट आहेत किंवा जी काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आपण मात करू शकतो. तर आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात. तसेच तो पैसा, धन, पैशात पैसा टाकल्याने त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख, शांती, आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते. तर सत्यनारायणाची ही पूजा कधी करावी तर पौर्णिमेला प्रदोष काळी ही पूजा केली तर याचे जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळू शकतात. ऐश्वर्य, धन, संपत्ती याचे मालक विष्णू व माता लक्ष्मी यांच्या कृपा प्रसादासाठी ही पूजा घरच्या घरीच करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीच्या दिवशी ही सत्यनारायण पूजा केली तरीसुद्धा चालते. पूजेचे साहित्य काय आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, पण त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगते की पूजेचे साहित्य हे पुढीलप्रमाणे आहे. 1 पाट, 1 चौरंग, चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर अर्ध्या मीटरचे पांढरे कापड, ताम्हणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवायचा आहे आपल्याला. 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवायच्या. तर ह्या सुपाऱ्या कशा आहेत
पहिली सुपारी ही गणपतीसाठी आहे, दुसरी आपल्या कुलदेवतेची आहे आणि तिसरी वरुणाची आहे. तर वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूपदीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचायची, म्हणजे सत्यनारायणाची आपल्याला कथा वाचायची आहे. कथा वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करून हा प्रसाद आपल्या घरातील सर्व मंडळींना वाटायचा आहे. फक्त याच्यासाठी एक अट अशी आहे की हा प्रसाद फक्त कुटुंबातील व्यक्तींनीच खावायचा आहे. बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये. अगदी नातेवाईकांना, कितीही जवळची व्यक्ती असली तरीसुद्धा इतर कोणाला न देता फक्त घरातील मंडळींनाच हा प्रसाद द्यायचा आहे. यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यात टाकायचे. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात. कारण कसं असतं, आपण ज्या वेळेला धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागलेले असतात, त्याला दोष लागलेले असतात. तर त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी, ते पवित्र होण्यासाठी दर पौर्णिमेला संक्रांतीला सत्यनारायण पूजा आपल्याला करायची आहे. या विधीमुळे घरात सुखशांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थिक परिस्थिती सुधारते, आपले चांगले दिवस येतात, आपल्या यशाच्या वाटा मोकळ्या व्हायला सुरुवात होते, जी कामं आपली कुठली अडलेली आहेत ती कामं पूर्ण होतात. ही पूजा करताना आपण जो एक संकल्प करायचा आहे, आपल्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा तेथे सांगून आपण हा संकल्प करायचा आहे. देवांसमोर आपल्या नमस्कार करून, सत्यनारायणाला नमस्कार करून, घरच्या मोठ्या माणसांना नमस्कार करून ही पूजा करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्राह्मणाला बोलवून सुद्धा ही पूजा करू शकता. पण जर अगदीच शक्य नसेल तर घरच्या घरी आपण स्वतःहून ही पूजा करू शकतो, पंचोपचार पूजा करू शकतो. दर महिन्याला मात्र ही पूजा करायचीच आहे. कोणताही अडथळा जरी आला किंवा काही अडचण जरी येत असेल तरी ही पूजा आपल्याला न चुकता करायची आहे. अशा 12 पौर्णिमा आपल्याला ही पूजा केल्यानंतरच याचं योग्य ते फळ मिळेल. ही पूजा करत असताना आपल्याला काही अडचणीसुद्धा येऊ शकतात, पण त्या अडचणींकडे दुर्लक्ष करून किंवा त्या अडचणींवरती मात करून ही पूजा आपल्याला पार पाडायची आहे. ही पूजा केल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला अनुभव जे काय येतील ते आपण कमेंट करून मला सांगा. जर आपल्याला शक्य असेल तर आजचा योग चांगला आहे. शाकंभरी पौर्णिमा आहे, पौष पौर्णिमा, त्यानंतर गुरुपुष्यामृत योग आहे. आज स्वामींचा वार आहे, गुरुवार आहे, त्यामुळे तुम्ही आजपासूनच ही पूजा करू शकता. आणि यानंतर आजपासून दर महिन्याला ही पूजा आपल्याला सुरू ठेवायची आहे. अशा 12 पौर्णिमा ही पूजा करून आपल्याला याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात. हे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.